सोमनाथ भाऊ, यावर्षी जे काही शेड्यूल होतं हे दरवर्षीपेक्षा हे शेड्यूल चांगलं आहे असं तुम्हाला वाटतंय? चांगलं आहे. म्हणजे रोग पण एकदम चांगले कंट्रोल झाले, साईज हो. पण एकदम चांगली झाली आणि 98 रुपयांनी ह्या कमी रेटमध्ये पण आपण माल विकला गेला. हो. तर म्हणजे दरवर्षी जे काही नवीन नवीन प्रोडक्ट आपण ट्रायल घेतो आणि ते याच्यामध्ये टाकतो हे आपल्याला टाकायला पाहिजे. हो. जे एवढ्या कमी रेटमध्ये 98 रुपये रेट तुम्हाला मिळालेला आहे, याचं मेन गमक काय आहे? कशामुळे हा रेट मिळाला असेल असं तुम्हाला वाटतं? साईज हा. म्हणजे तुमच्या प्लॉटमध्ये साईज Size. जास्त आहे, हो. त्याच्यामुळे हा रेट मिळाला. नमस्ते, मी बीटी गोरे आणि बीटी गोरे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मी आज आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये, पैठण तालुक्यामध्ये पोरगाव नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये पंचावतार कृषी सेवा केंद्र, एक दुकान, हजारो शेतकऱ्यांना शेतीसाठी जे काही खतं असतील, कीटकनाशकं, बुरशीनाशकं, तणनाशकं हे विकणारे, परंतु स्वतःची शेती एकदम चांगल्या पद्धतीने करणारे दोन बंधू माझ्या डाव्या हाताला आणि माझ्या उजव्या हाताला आज तुम्ही बघतायत. राजू शेठ काळे आणि सोमनाथ भाऊ काळे हे दोन बंधू स्वतःची शेती चांगली करतात, वेगवेगळ्या पिकांमध्ये काम करतात आणि तज्ज्ञ जे काही असतील त्या पिकातील त्यांच्याबरोबर संपर्कात येतात. हे मी याच्यासाठी बोलतो, त्यांचं दुकान चालू होतं. 4 वर्षापूर्वीचा दिवस मला आठवतो. घनसांगवीमध्ये जे डाळिंबाची भगवा व्हरायटीची रोपं अख्ख्या भारतामध्ये पोचवली, ते रमेश भाऊ धांडगे त्यांच्याबरोबर राजुरीला आले आणि आमचं दुकान आहे. आम्हाला एक शेतकरी मेळावा घ्यायचा. आम्ही स्वतःची पण डाळिंब शेती करतो आणि हे 4 वर्षातले संबंध या कुटुंबाबरोबरचे. आणि मग एक मीटिंगवरती ते थांबले नाही, तर त्यांनी दरवर्षी कधी एक तर कधी 2-2 मीटिंग या भागामध्ये घेतल्या आणि प्रत्येक शेतकऱ्याला आल्यानंतर एकदम चांगलं तांत्रिक मार्गदर्शन करून मागच्या वर्षी त्यांनी उच्चांक नोंदवला. 1200-1250 शेतकरी पोरगाव सारख्या ठिकाणी फुल हॉल भरलेला होता आणि त्या हॉलमध्ये त्यांनी तो प्रोग्राम घेतला. त्यावेळेस मला कळालं की या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांनी डाळिंबाची लागवड केलेली आहे. आणि मग एकच प्रश्न पुढे येतो, डाळिंबाचे रेट कमी होतील का? परंतु आत्ताही रेट कमी झाले, सगळे बोलतायत. कारण आज आहे 2 ऑगस्ट 2026 आणि त्यांचा प्लॉट 100 ग्रॅम प्लस 98 रुपयांनी दिलेला आहे. 2 रुपये कमी 100 रुपये ह्या रेटने त्यांनी दिलेला आहे. आणि मग मला मोह आवरला नाही, कारण 4 वर्षाचे या कुटुंबाबरोबरचे संबंध आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं या ठिकाणी मार्गदर्शन आणि त्या शेतकऱ्यांचे आज होणारे पैसे. त्यांचे एक शेतकरी आता जेव्हा घरी आलो तेव्हा त्यांनी सांगितलं माझा 165 रुपयांनी प्लॉट दिलेला आहे आणि ते आज या ठिकाणी आले कारण मी व्हिडिओ करणार होतो. मला ही बाग बघण्याची खूप इच्छा होती आणि ते म्हणे की मला पण बीटी गोरे साहेबांना भेटायचं आहे, म्हणून ते तिथं आले. आणि जेव्हा ते सांगत होते तर त्यांच्या चेहऱ्यावरती जे हसू होतं की मला 165 रुपये भाव भेटला आणि कोणतंही पीक मी केलं तर एवढे पैसे मला शेतीमध्ये किंवा माझी पूर्ण शेती आहे त्या पूर्ण शेतीमधून मला एवढे पैसे कधीच मिळालेले नव्हते. अशा पद्धतीने हे दोन बंधू आणि ते पूर्ण कुटुंब शेतीबरोबर बाकी जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पण मार्गदर्शन करत राहतात. त्यांना चांगले इनपुट जे शेतीमध्ये पाहिजे असतात ते पण ते देत असतात. तर मित्रांनो, हा जो प्लॉट आहे किंवा या प्लॉटमध्ये येऊन त्यांची यशोगाथा तुमच्या पुढं मांडणं, याच्या मागचं कारण काय ते सगळ्यात पहिलं मी सांगतो. ज्या वेळेस पूर्ण आंबे बहाराचे महाराष्ट्रातील सगळे डाळिंब उत्पादक हैराण झालेले होते की थंडी जास्त आहे, त्यात पाऊस आलेला आहे, नरकळी एकदा आली, दुसऱ्यांदी पण नरकळी आली, फिमेल फ्लावर येईल का, अशी सगळी परिस्थिती असताना यांनी जे सांगितलं ते तंतोतंत पाळलं आणि मादीकळी आली. ती मादीकळी सेट पण केली. तेलकट डाग आला. ते आणि आमचे देवाभाऊ हे दोघं राजुरीला आले. त्यांच्याबरोबर अशोकजी आगळे पण होते आणि मी त्यांना पहिल्यांदी
चारी हे सॅम्पलला आलेलं प्रोडक्ट दिलं. म्हटलं हे एक प्रोडक्ट आहे जे मी वापरतो, तुम्ही पण वापरा. आणि यांच्या प्लॉटवरती कुठंही बघायला आज हार्वेस्टिंगला तेलकट डाग नाहीये, जे की ते कंटिन्युअस त्याला घाबरत होते. हे मी का सांगतो, कारण आजच्या तारखेला एका झाडावरनं 50 किलो माल आणि त्याची साईज ही जर तुम्ही बघितलं ती ही साईज एवढी मोठी 780 ग्रॅमचं. आता सोमीनाथ भाऊ सांगत होते की 780 ग्रॅमचं हायेस्ट फळ. हे मृग बहार नाहीये मित्रांनो, हा हस्तबहार नाहीये, हा आंबे बहारातला प्लॉट आहे. पूर्ण ऊन यांनी अंगावरती घेतलेला आहे, क्रॉप कव्हर टाकलेला आहे. कारण 10-15% तर इम्पॅक्ट क्रॉप कव्हरचा येतो. क्रॉप कव्हर जर टाकलं तर साईज आपली कमी राहते, पण हायेस्ट साईज त्यांना 780 ग्रॅमची मिळालेली आहे. आणि ॲव्हरेज साईज जर धरली तर 350 ग्रॅमच्या आसपास त्यांची आलेली आहे. हा प्लॉट एकही बुरशीजन्य डागाने, तेलकट डागाने बिलकुल इम्पॅक्ट आलेला नाहीये. सगळा प्लॉट मी आत्ता फिरलो, कुठेही डाग आलेला नाही, कुठेही तेलकट डाग नाही. काही ठिकाणी फक्त 1-2 फळं मला बसक्याचे म्हणजे कोलोट्रोटिकमचे दिसले, परंतु ते नगण्य. हार्वेस्टिंगच्या वेळेस तेवढे 1% निघतात. हे का सांगतो, कारण जमीन काळी आहे. आता जे तुम्ही स्क्रीनवरती बघतायत त्यांचे ट्रॅक्टरच्या ज्या चाकोऱ्या पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे. आणि आता मी शेतामध्ये त्यांच्या घरून जेव्हा शेतात येत होतो तर त्यांनी मला जिथून आता ट्रॅक्टर घेऊन जात आहे त्या रोडने आणलेलं नाही, कारण ट्रॅक्टरची ट्रॉली जमिनीला लागल का काय इतके खाली चाकं जाऊन त्या चाकोऱ्या पडलेल्या आहेत. एवढ्या काळ्या जमिनींमध्ये बुरशीजन्य डाग न येऊ देणं आणि मररोग न येऊ देणं हे फक्त चांगल्या प्रॅक्टिसेस फॉलो करतात, त्याच्यामुळे हे आलेले दिवस आहेत. मग आता तुम्ही म्हणाल की एवढं चांगलं मॅनेजमेंट यांचं काय आहे. मी तुम्हाला तेलकट डागाचा असेल किंवा बुरशीजन्य रोगाचा असेल, एक प्रोडक्ट फक्त वापरू नका, त्याच्यासाठी शेड्यूल वापरा. आणि शेड्यूलमध्ये पाणी व्यवस्थापन पण आहे, अन्नद्रव्य व्यवस्थापन पण आहे. आणि त्यानंतर एक फवारा नाही तर फवाऱ्यांची शृंखला आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यामध्ये सॅनिटायझरचा वापर करायचा, त्याच्यामध्ये इम्युनिटी बूस्टरचा वापर करायचा, त्याच्यामध्ये जे काही बुरशीनाशक किंवा जीवाणूनाशक असतील त्याचा वापर करायचा. आणि जर वातावरण बायोलॉजिकलसाठी पोषक असेल तर बायोलॉजिकल जास्तीत जास्त वापरायचे. ही जी स्ट्रॅटेजी आहे ही स्ट्रॅटेजी तंतोतंत त्यांनी फॉलो केली आणि त्याचे रिझल्ट आज या प्लॉटवरती 50 किलो प्रति झाड हार्वेस्ट ते करतायत आणि 98 रुपयांनी ते विकतायत. साईजमध्ये एवढा मोठा इम्पॅक्ट जो आलेला आहे, मी तुम्हाला प्रत्येक महिन्याला एकदा पेप्सेन्स 1 लिटर अधिक 04247 2.5 किलो हा फॉर्म्युला दिलेला होता की दर महिन्याला तुम्ही स्ट्रिंग बायोचं पेप्सेन्स नावाचं प्रोडक्ट आहे त्याचा तुम्ही वापर करा. आणि त्याच्याबरोबर इंडिकेम नावाची कंपनी आहे 04247 त्याचा वापर करा. असं जर तुम्ही कंटिन्युअस करत राहिले तर तुम्हाला साईज मिळेल, कारण ह्या फवाऱ्याने तुमचं पीक स्ट्रेसमध्ये जात नाही. आणि जेव्हा पीक स्ट्रेसमध्ये जात नाहीये त्यावेळेस तुम्हाला ही साईज मिळते. तर मित्रांनो, जे काही बीटी गोरे यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहे किंवा जे काही फार्म DSS मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये कोर्सेस आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. स्क्रीनवरती जो नंबर दिसतो तो माझ्या एका स्टाफचा आहे, त्यांना तुम्ही कॉल करू शकता, आणखी माहिती घेऊ शकता. किंवा जे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲपची लिंक मिळेल त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सॲपच्या ग्रुपमध्ये पण येऊ शकता. आणि असेच प्रयोग तुम्ही तुमच्या शेतामध्ये करून डाळिंबातून सगळ्या पिकांपेक्षा जास्त पैसे कमवू शकता. जरी आज रेट कमी झालेले असतील पण एवढे पैसे दुसऱ्या कोणत्याच पिकामध्ये मिळत नाहीये, हे पण मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे डाळिंबाची शेती करा, कमीत कमी पाण्यामध्ये, कमीत कमी खतांमध्ये आणि कमीत कमी फवारण्यांमध्ये डाळिंबाची शेती होऊ शकते. फक्त घाबरू नका, फक्त जे पाहिजे ते करा. आणि फार्म DSS तुमच्या बरोबर आहे, बीटी गोरे आणि बीटी गोरेची पूर्ण टीम तुमच्या बरोबर आहे. त्यामुळं घाबरायचं नाही, लढायचं आहे. आणि असेच प्लॉट कितीही पाऊस आला तरी हार्वेस्ट करायचे. माझा पण प्लॉट अजून 1 महिन्याने हार्वेस्टिंगला येणार आहे. मी तुम्हाला इन्व्हाइट करणार आहे की या माझ्या प्लॉटमध्ये मी पण थांबेल आणि आपण गप्पा मारूया. तर अशा पद्धतीने आपण पण माझ्या प्लॉटवरती भेटणार आहे. आता सोमीनाथ भाऊ जे आहेत, जे हजारो शेतकऱ्यांना गायडन्स देतात, ते 2 मिनिटं बोलतील आणि नंतर आपण व्हिडिओ संपूया. सोमीनाथ भाऊ, तुमच्याकडनं शेतकरी बंधूंना काही मेसेज द्यायचा असेल तर तुम्ही द्या. आम्ही यावर्षी जो बहार पकडला तो साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आज पूर्णत्वास आणलेला आहे. साहेबांनी जी प्रोडक्ट रिकमेंड केले होते त्या हिशोबाने आम्ही सर्व प्रोडक्ट व्यवस्थितरित्या वापरले.
आज त्याचेच परिणाम आम्हाला बागेमध्ये दिसत आहेत. साहेबांनी चारी अँट्राकॉल, इजिगो, परत समुरा, पेप्सन्स वगैरे जे प्रोडक्ट रिकमेंड केले होते ते आम्ही व्यवस्थितरित्या ज्या स्टेजला पाहिजे त्या स्टेजला वापरले. आमचे बाकीचे पण शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याला आम्ही सगळ्या ते प्रोडक्ट वापरायला दिलेले आहे. आणि बाकीच्या शेतकऱ्याचे सुद्धा प्लॉट आमच्यासारखेच आहे, जवळजवळ 100% प्लॉट आमचे असेच आहे. त्याच्यामुळं मी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की साहेबांनी जे प्रोडक्ट रिकमेंड केले ते एक वेळेस तुम्ही अवश्य वापरून बघा, रिझल्ट घेऊन बघा. धन्यवाद. मित्रांनो, मी रिकमेंड केलेले प्रोडक्ट काही मी बनवत नाही आहे, वेगवेगळ्या कंपन्या ते बनवतात. ज्या कंपनीचं जे सगळ्यात चांगलं प्रोडक्ट आहे त्याला आपण टेस्ट करतो आणि ते टेस्ट केलेलं प्रोडक्ट आपण शेड्यूलमध्ये टाकतो आणि ते सगळेचे सगळे शेड्यूलमध्ये ज्या कंपन्यांचे प्रोडक्ट असतात ते सगळे सोमीनाथ भाऊ पंचावतार कृषी सेवा केंद्र पोरगाव या ठिकाणी ठेवतात. जर तुम्ही जवळचे असाल तर माझी विनंती आहे की एकदा पोरगावला या. आता त्यांच्या प्लॉटचा आज शेवटची लाईन त्यांनी ठेवलेली होती. आज शेवटचं त्यांचं हार्वेस्टिंग आहे, पण इथं अजून काही शेतकरी आहेत ज्यांचे हार्वेस्टिंग बाकी आहे. जर कधी तुम्ही पैठणला आले, संभाजीनगरला आले तर पोरगाव जवळ आहे, तिथून तुम्ही येऊ शकता, त्यांना भेटू शकता आणि त्यांच्याबरोबर पुढे व्यवहार करू शकता. थँक्यू सो मच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पण लाईक करायला विसरू नका ह्या 2 बंधूंसाठी आणि शेअर करा इतर शेतकऱ्यांना. आणि बीटी गोरे चॅनल अजून जर सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.